महाशिवरात्री म्हटलं की उपवास, रात्रभरचा जागर, हर हर महादेवचा जयघोष आणि एक खास पेय भांग. पण भांग म्हणजे नेमकं काय? ती फक्त नशा आहे का, की तिच्या मागे इतिहास, परंपरा आणि विज्ञानही आहे? चला आज जाणून घेऊया. भांगेचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. प्राचीन भारतात कॅनाबिस म्हणजे भांग या वनस्पतीचा उपयोग औषधी आणि धार्मिक विधींमध्ये केला जात असे. काही पौराणिक कथांनुसार भगवान शिवांना भांग अत्यंत प्रिय होती आणि ती शरीर शांत करते आणि मन स्थिर ठेवते असं मानलं जातं. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भांग पिण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. भांग साधारणपणे कॅनाबिसच्या पानांपासून तयार केली जाते. तयार करण्याची पारंपरिक पद्धत: पानं बारीक वाटून त्यात दूध, साखर, वेलची, बदाम आणि इतर मसाले मिसळून एक थंडाईसारखं पेय तयार केलं जातं. उत्तर भारतात, विशेषतः वाराणसी, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भांग मोठ्या प्रमाणावर पिली जाते. भांग घेतल्यानंतर काही लोकांना हलकी आनंदाची भावना, शरीरात आराम म्हणजे रिलॅक्स झाल्यासारखं आणि मन शांत झाल्यासारखं वाटू शकतं. पण हे सगळं प्रमाणावर अवलंबून असतं. जास्त प्रमाणात भांग घेतल्यास गरगरणे, तोंड कोरडं पडणे, चिंता किंवा घाबरल्यासारखं वाटणं, हृदयाचे ठोके वाढणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच विशेषतः ज्येष्ठ नागरिक, हृदयविकार किंवा बीपी असलेल्या लोकांनी भांग टाळावी. महाशिवरात्रीच्या दिवशी भांग ही नशा म्हणून नाही, तर श्रद्धेचं प्रतीक म्हणून घेतली जाते. शिवभक्तांसाठी ती त्याग, साधेपणा आणि ध्यानाची भावना दर्शवते. पण लक्षात ठेवा, भक्तीला भांगेची गरज नाही, भक्ती मनातून होते. या महाशिवरात्रीला शिवाची आठवण करा, मन शांत ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. हर हर महादेव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.